नमस्ते मित्रांनो, सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. मंडळी, आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो. आज आपण कुलबर्गी ते लातूर या रेल्वे मार्गाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. लातूर हे महाराष्ट्रातील शैक्षणिक, औद्योगिक, व्यापारी दृष्टीने खूप महत्त्वाचं असं शहर आहे आणि या ठिकाणाहून शेतीमालाची खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते आणि लातूरमध्ये शिक्षणासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून खूप विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. तसेच कुलबर्गी हे कर्नाटक राज्यातील खूप महत्त्वाचं असं शहर आहे. या दोन शहरांना आणि या दोन राज्यांना जोडणारा हा एक खूप महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे. या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भारत आणि उत्तर भारत जोडणारा हा एक खूप महत्त्वाचा आणि पर्यायी मार्ग होणार आहे. सद्यस्थितीला दक्षिण भारतातून येणाऱ्या गाड्या या सोलापूर, कुर्डवाडी, मनमाड मार्गे उत्तर भारताला जोडल्या जातात. तसेच दक्षिण भारतातून येणाऱ्या गाड्या वाडी, विकाराबाद, हैदराबाद, नागपूर मार्गे या उत्तर भारताला जोडल्या जातात. या दोन्ही मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असतं. या ट्रॅफिकला कमी करणारा आणि एक खूप महत्त्वाचा मार्ग म्हणजे कुलबर्गी ते लातूर हा रेल्वे मार्ग आहे. या रेल्वे मार्गामुळे बेंगलोर असेल, चेन्नई असेल, कन्याकुमारी असेल या दक्षिण भारतातल्या खूप महत्त्वाच्या शहरातून व्यापार करण्यासाठी आपल्याला उत्तर भारतात जाण्यासाठी हा रेल्वे मार्ग खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे या सद्यस्थितीला असलेल्या रेल्वे मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून या कुलबर्गी ते लातूर या रेल्वे मार्गाकडे पाहण्यात येत आहे. हा मार्ग कुलबर्गी, बबलाद, कडगंची, आळंद, बंगारगा, कासगी, उमरगा, महाज, कवठा, किल्लारी, लांबजना, औसा, बाबळगाव आणि लातूर अशा प्रकारे हा मार्ग जोडण्यात येणार आहे. या मार्गामुळे दक्षिण भारतातून येणाऱ्या गाड्या या कुलबर्गी येथून लातूरला येतील आणि लातूर, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, नांदेड, अकोला या दोन्ही मार्गावरून आपल्याला उत्तर भारत जोडणं खूप महत्त्वाचं होणार आहे. आपण पूर्णा येथून नांदेड मार्गेही नागपूरला जोडले जाऊ शकतो आणि तसेच पूर्णा येथून आपण अकोल्याला जोडले जाऊ शकतो. अकोला येथून पूर्व भारत आणि पश्चिम भारत जोडणारा खूप महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे. मुंबई हावडा लाईन याच मार्गावर जोडली जाते. त्यामुळे दक्षिण भारतातून येणाऱ्या गाड्यांना कुलबर्गी ते लातूर हा रेल्वे मार्ग खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाकडे लवकरात लवकर या रेल्वे मार्ग कसा पूर्ण होईल याकडे सर्व राजकीय पक्षांनी, या राज्यांनी लक्ष देण्याची खूप गरज आहे. हा रेल्वे मार्ग खूप वर्षापूर्वी या रेल्वे मार्गाची पाहणी झालेली आहे. या मार्गाचा सर्वे पण झालेला आहे. कुलबर्गी ते लातूर या रेल्वे लाईनचा सर्वे 2016ला झालेला आहे आणि याचा फायनल लोकेशन सर्वे हा 27/2/2024ला मंजूर झालेला आहे. यामुळे कुलबर्गी कर्नाटक राज्य आणि लातूर महाराष्ट्र राज्य व्हाया औसा या रेल्वे लाईनचा DPR हा दिनांक 31/12/2025 रोजी रेल्वे बोर्डाला सादर झालेला आहे आणि दिनांक 30/4/2026 रोजी दिल्ली बोर्ड येथे PECची मीटिंग झालेली आहे. संबंधित PEC मीटिंगमध्ये राज्य सरकारकडून 50% हिस्सा देण्याची मागणी झालेली आहे. तरी आपल्या राज्य सरकारने या रेल्वे मार्गाकडे लक्ष द्यावं आणि या रेल्वे मार्गाला राज्याचा निधी पुरवावा आणि हा लवकरात लवकर हा मार्ग कसा पूर्ण होईल याकडे सर्व राजकीय शक्तींनी एकत्र येऊन हा मार्ग पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या बरोबरी राहून हा 50% निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून या रेल्वे मार्गाच्या विकासाला गती येणार आहे. या ठिकाणचे स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, या सर्वांनी मिळून राज्य सरकारकडे या 50% निधीची मागणी लावून धरावी आणि हा मार्ग पूर्ण करून घ्यावा जात आहे. या ग्रामीण भागामध्ये व्यापारी सुविधा उपलब्ध होतील. प्रवाशांसाठी दक्षिण भारत, उत्तर भारत जोडण्यासाठी हा मार्ग खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे व्यापाराच्या दृष्टीने असेल, शैक्षणिक दृष्टीने असेल, मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने असेल, हा रेल्वे मार्ग खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे लातूरचे स्थानिक आमदार असतील, स्थानिक खासदार असतील, धाराशिव जिल्ह्यातील आमदार असतील, खासदार असतील, या सर्वांनी याकडे लक्ष द्यावं आणि हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी राज्य सरकारने 50% हिस्सा लवकरात लवकर रेल्वेला निधी म्हणून द्यावा आणि लवकरात लवकर या मार्गाचं काम व्हावं आणि हा मार्ग सर्वसामान्य लोकांसाठी लवकरात लवकर खुला व्हावा, जेणेकरून आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी हा रेल्वे मार्ग खूप महत्त्वाची अशी भूमिका बजावणारा आहे. त्यामुळे दक्षिण भारत ते उत्तर भारत जोडणारा हा पर्यायी नवीन रेल्वे मार्गही रेल्वेसाठी खूप कामाचा आहे. त्यामुळे मालवाहतूक असेल, प्रवासी वाहतूक असेल, इतरही वाहतूक करण्यासाठी हा मार्ग खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
लातूर रेल्वेचा इतिहास हा खूप जुना आहे. ब्रिटिश काळापासून लातूर येथे रेल्वे आहे. लातूर येथे पूर्वी डालडा फॅक्टरी होती. या ठिकाणाहून लातूर येथून खूप मोठ्या प्रमाणात शेती व्यापार असेल, डालडा फॅक्टरीचा व्यापार असेल, यासाठी या रेल्वेचा खूप मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी उपयोग होत होता. पूर्वी या ठिकाणाहून लातूर ते मिरज ही देवाची गाडी म्हणून चालायची. ती गाडी नॅरो गेज होती. नंतर आपले स्थानिक लातूरचे सुपुत्र महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांनी कुर्डुवाडी ते लातूर हा रेल्वे मार्ग पूर्ण करून घेतला आणि या ठिकाणाहून लातूर मुंबई, लातूर पुणे अशा प्रकारच्या रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी या रेल्वे मार्गाची उभारणी केली. त्यामुळे लातूरच्या विकासामध्ये आणखीनच भर पडली. विलासराव देशमुख यांचा एक स्वप्न होतं, जे नवं ते लातूरला हवं. त्यामुळे त्यांनी लातूरसाठी अनेक प्रयत्न करून या लातूरच्या विकासामध्ये खूप मोठी भूमिका बजावलेली आहे. आणि आता तीच भूमिका त्यांचे सुपुत्र लातूरचे आमदार यांनी पण हीच भूमिका धरावी आणि लातूर ते कुलबर्गी हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी त्यांचं योगदान हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे लातूरचे आमदार असतील, औशाचे आमदार असतील, धाराशिवचे आमदार असतील, खासदार असतील, या सर्वांनी मिळून या रेल्वे मार्गासाठी कसा लवकरात लवकर निधी मंजूर होईल आणि हा रेल्वे मार्ग कसा पूर्ण होईल यासाठी सर्वांनी लक्ष घालावं आणि लातूर जिल्ह्याचा विकास, धाराशिव जिल्ह्याचा विकास, तसेच मराठवाड्याचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास यामुळे होणार आहे. त्यामुळे स्थानिक आमदार, खासदार या सर्वांनी यामध्ये आपली महत्त्वाची भूमिका बजावावी आणि राज्य सरकारकडून 50% हिस्सा लवकरात लवकर मंजूर करावा आणि हा DPR लवकरात लवकर मंजूर व्हावा आणि लातूर कुलबर्गी ही रेल्वे चालावी, जेणेकरून दक्षिण भारत उत्तर भारत जोडणारा हा एक नवीन चांगला रेल्वे मार्ग आपल्या मराठवाड्याच्या विकासासाठी, लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे लातूरच्या रेल्वेचा विकास व्हावा, लातूर ते कुलबर्गी हा रेल्वे मार्ग जोडावा, यासाठी लातूर रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने खूप प्रयत्न केले जात आहेत. या सर्वांच्या प्रयत्नांना राजकीय इच्छाशक्तीची जोड व्हावी आणि राजकीय इच्छाशक्तीतून राज्य सरकारने लवकरात लवकर 50% हिस्सा हा मंजूर करून द्यावा आणि ही लातूर ते कुलबर्गी रेल्वे लवकरात लवकर सुरू करावी. या ठिकाणी जो रेल्वेने DPR मंजूर करून दिलेला आहे त्यासाठी लवकरात लवकर निधी मंजूर करून द्यावा आणि लवकरात लवकर भूमी अधिग्रहण व्हावं, लवकरात लवकर रेल्वे ट्रॅक बसावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी प्रवासी वाहतूक असेल, माल वाहतूक असेल, जी पूर्ण क्षमतेने चालू व्हावी, जेणेकरून आपल्याला आपल्या राज्याचा विकास करता येईल, आपल्या देशाचा विकास करता येईल. यासाठी सर्व राजकीय इच्छाशक्तीने एकत्र यावं आणि या रेल्वेच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. चॅनलवर नसेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.